दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत राजकीय हालचालींना वेग आला असून रायगडमध्ये मोठी राजकीय डील झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याच्या बदल्यात शिवसेनेने रायगडच्या पालकमंत्रीपदाची मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. या समीकरणामुळे खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्या विधान परिषदेतील उमेदवारीचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या 6 वर्षांपासून रायगड आणि नाशिकचे पालकमंत्रीपद रिक्त आहे. रायगडसाठी शिवसेनेकडून मंत्री भरत शेठ गोगावले तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांच्या नावासाठी आग्रह धरला जात होता. मात्र विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने या वादावर तोडगा निघाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या डीलनंतर रायगडच्या पालकमंत्रीपदावर भरत शेठ गोगावले यांची वर्णी लागण्याची शक्यता अधिक बळावली आहे. सूत्राच्या मते महायुतीत विधान परिषदेसाठी भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी 2 असा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याचे सांगितले जात असताना शिवसेनेकडून तब्बल 7 जागांची मागणी करण्यात आली होती. काही राष्ट्रवादी आणि भाजपच्या वाट्याच्या जागांवरही शिवसेनेने दावा केला होता. त्यामुळे जागा वाटपावरून महायुतीतील नेत्यांमध्ये अनेक फेऱ्यांच्या चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सुनील तटकरे यांनी पक्षातील नाराजी उघडपणे व्यक्त केल्याची चर्चा केल्याचे समजते. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्ष एकसंध ठेवण्यासाठी आपण आणि प्रफुल्ल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र टीकेच्या काळात पक्षातील एकही नेता बचावासाठी पुढे आला नाही अशी खंत तटकऱ्यांनी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.